जय भैरवनाथ. आता मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये काय सप्तपदी. आणि बघा तुम्ही एवढा खर्च करताना श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी ही त्या मुलाला आनंद द्या. ब्रह्मचर्य जीवन हे पुस्तक आहे, मनोवांची संतती हे आनंद द्या. आणि मग गीतेमध्ये काय आहे? दुसरा अध्याय स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तच केशवा. जीवनामध्ये ना प्रपंच करताना मिळतं तरी समाधान, नाही मिळलं तरी समाधान. वरून दुःख येतात, दुःख आलं हा भगवंताचा प्रसाद आहे. एखाद्याला मान दिला नाही दिला. बघा जीवनामध्ये त्या मुलींना जर दुसरा अध्याय संपूर्ण जर पाठ केला आणि त्याचं अनुकरण जर केलं तर त्या मुलींना जीवनामध्ये सुख मिळणार आहे. कोणत्याही माणसाला सुख जर असेल, मी पूर्ण अभ्यास केला सुखाचा, तर सुख हे कशात आहे? या दुसऱ्या अध्यायात आहे. जीवनामध्ये मी पुष्कळ प्रयत्न केला, वय माझं 72 वर्ष आहे सुखा करता, पण मला सुख ही वस्तू मिळली नाही. आणि हे केल्यानं सुख मिळेल, ते केल्यानं सुख मिळेल, मीच नाही अनेक लोक करतात. कशा करता? सुखा करता. आणि मग सुख काय मिळलं नाही. आणि मग मला आठवलं का गीतेचा दुसरा अध्याय त्याच्यामध्ये सुख आहे. काय हा दुःख जे आहे ना त्याला काय प्रसाद म्हणा. म्हणून एकनाथ महाराजांनी काय केलं? त्यांच्या 101 वेळा चुकला, त्यांना राग आला नाही. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं तेल पाणी फेकलं, त्यांना गाडवून बसवलं. म्हणजे त्यांनी खरा गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं अनुसरण केलं. आणि तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, हा दुसरा अध्याय प्रत्येकानं, बाकीचे ग्रंथ जरी नाही वाचले तरी दुसरा अध्याय हा जीवनात जर तुम्ही अनुकरण केलं तर तुम्हाला सुख मिळणार. हा व्हिडिओ बघा आणि दुसऱ्याला शेअर करा. जय भैरवनाथ महाराज की जय.